कपकेकमधून विषबाधा झाल्यानं बहीण भावाचा मृत्यू झालाय। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील चिमगावमधील ही घटना आहे। नातेवाईकांनी आणलेले कपकेक खाल्ल्यानं विषबाधा झाली। श्रियांश आंगज आणि काव्या आंगज असं दोघांची नाव आहेत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शेखर, खरं तर अत्यंत धक्कादायक, दुःखदायक अशी ही बातमी। या प्रकरणी आता कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलाय का? विक्रांत, अगदी बरोबर आहे. अतिशय धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल, कारण दोन चिमुकल्यांचा एकाच घरातील बहीण भावांचा करुण अंत या सगळ्या प्रकरणात झालेला आहे। तर कोल्हापुरातल्या कागलमधील चिमगाव एक गाव आहे आणि त्या गावात रणजित अंगज यांच्या घरी काही नातेवाईक आले होते आणि त्यांना मुलांसाठी खाण्यासाठी त्यांनी कपकेक आणले होते आणि हेच कपकेक जे आहे ते श्रेयांश अंगज आणि काव्य अंगज या दोन चिमुकल्या बहीण भावांनी खाल्ले आणि त्यांच्या तर पोटात दुखू लागलं होतं। दोघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तब्येत बिघडल्यानंतर, मात्र त्यांच्या या सगळ्यामध्ये मृत्यू देखील झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण घटनेची नोंद जी आहे ती रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू होती। याची नोंद रात्री उशिरापर्यंत झालेली होती, मात्र निश्चितच या संदर्भात नेमके हे कपकेक कुठले होते आणि या संदर्भात नेमके कशा पद्धतीनं यामध्ये कुठले घटक वापरण्यात आले होते का जे या मुलांना मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहे। त्यामुळे निश्चितच याची सखोल चौकशी झाल्यानंतर ती संपूर्ण घटना जी ती उघड होईल। खरंय शेखर, त्यामुळे या कप केकच्या प्रकरणात नेमकं कोण दोषी होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि सोबतच काय कारवाई केली जाते हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण दोन निष्पाप जीवांचा, दोन चिमुरड्यांचा यामध्ये जीव गेला। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।